कोणाचंच आयुष्य कंप्लीट आणि परफेक्ट असं कधीच नसतं आणि आपल्याला ज्या काही अपेक्षा असतात आपल्या आयुष्याकडनं त्या प्रत्येक वेळेला पूर्ण होतातच असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, काही अनपेक्षित घटना घडतात, काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात आणि दुर्दैवाने आपल्याला त्याच्यातून खूप खचून जायला होतं, आपल्याला त्रास होतो, खूप मानसिक त्रास होतो, दुःख होतं. त्या दुःखातून कसं बाहेर पडायचं हे कळत नाही आणि ते दुःख जगातलं सगळ्यात मोठं दुःख वाटायला लागतं आणि आपण त्याच्यामध्ये अडकून जातो आणि आत्ता जे काही चालू आहे, वर्तमानात जे काही गरजेचं आहे त्याच्यावरती आपलं लक्ष लागत नाही. तर या दुःखाशी सामना करण्याकरता आपल्याला आपल्या विचारांमध्ये काय आणि कसा बदल करायचा हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि आज तोच आपण डिस्कस करणार आहोत की काही महत्त्वाचा विचार जो काही आहे, एक महत्त्वाचा विचार आहे आणि त्या विचाराचे जे काही पैलू आहेत त्याच्यावरती आपण आज भर देणार आहोत की ज्याच्यामुळे आपल्याला आपलं दुःख कमी करण्यासाठी मदत मिळेल. नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो, आठवड्यातनं 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधितच गोष्टी बोलत असतो. आपल्याला सकारात्मकतेकडे कसा प्रवास करायचा आहे, नकारात्मक विचार, मनातले नको असणारे चुकीचे विचार, अतार्किक विचार हे कसे दूर करायचे, आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना कसं सामोरं जायचं आहे, हा सगळा जो काही अभ्यास आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरतीच आपण बोलत असतो. वेगवेगळे व्हिडिओज आत्तापर्यंत चॅनलवरती आहेत, त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतातच. या व्यतिरिक्त चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतात आणि कॅटेगरी वाईज व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. त्याचा फायदा तुम्हाला करून घेता येतो. तर आज जो आपण विषय घेतलेला आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुर्दैवी घटना, अकस्मात येणारे प्रसंग आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारं अतीव दुःख, मोठ्या प्रमाणात होणारं दुःख किंवा खूप जास्त मानसिक त्रास आणि त्या त्रासातून आपण जात असताना त्याचा आपल्या आयुष्यावरती होणारा, आयुष्याच्या वेगवेगळ्या अंगांवरती, पैलूंवरती होणारा परिणाम, ह्या सगळ्याच गोष्टी खूप विचारात घेण्यासारख्या आहेत आणि आपल्याला त्या दुःखातून बाहेर वाट काढायची असेल, मोकळी वाट मिळवून द्यायची असेल आणि आपल्याला स्वतःला पुन्हा परत आपल्या एका ट्रॅकवरती स्वतःला आणायचं असेल, आपल्याला स्वतःला प्रगतीच्या दिशेने, पुढच्या दिशेने आपल्याला आयुष्य न्यायचं असेल तर आपल्याला काही विचारांमध्ये आपल्या बदल करणं गरजेचं असतं आणि तो विचार काय आहे हेच आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुळात आपण आपल्या दुःखाला किती मॅग्निफाय करतोय, किती मोठं करतोय. कारण खूपदा असं होतं की आपण आपल्या दुःखाबद्दल जो काही विचार करतो तो खूप जास्त मॅटर करतो. म्हणजे हे दुःख माझ्या वाट्याला का आलं, यायलाच नको होतं किंवा आलंय तर आता काही खरं नाही किंवा आता माझं आयुष्य थांबलेलं आहे आणि आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय किंवा आता आयुष्यात काही उरलंच नाहीये किंवा आता ह्याच्यापेक्षा चांगलं काही घडूच शकत नाहीये किंवा सगळं काही संपलंय, अशा अर्थाची हीच वाक्य किंवा अशा अर्थाची वेगळी काही वाक्य आपण स्वतःला नकळतपणे ऐकवत असतो आणि ते एकदा दोनदा नाही, पुन्हा पुन्हा रिपीटेडली दिवसभरामध्ये न जाणो कितीतरी वेळा. इव्हन आपण झोपल्यानंतर सुद्धा आपल्या विचारांमध्ये त्याच गोष्टी अंतर्भूत असतात आणि त्याच प्रकारचे विचार असतात आणि मग ह्याचा परिणाम हा होतो की आपल्याला जे दुःख आहे ते दुःख आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाटायला लागतं. दुःख असतं, त्रासही असतो, पण त्या दुःखाचा आणि त्रासाचा आपण किती जास्त त्याचं अवडंबर करतो किंवा त्याला किती मोठं करतो याच्यावरती अवलंबून आहे की आपण त्याच्यातून स्वतःला बाहेर कसे काढणार आहोत आणि त्याला किती वेळ लागणार आहे. तर मुद्दा हा आहे आपला की एकतर आपण आपल्या दुःखाला मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात, जसं आपण चांगल्या गोष्टींच्या बाबतीत तुलना करतो ना, तसं आपण नकारात्मक, वाईट गोष्टींच्या बाबतीत सुद्धा आपलं आणि इतरांचं आयुष्य ह्याची तुलना थोडी केली तर आपल्याला त्याचा उपयोग होईल. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे मला की तुम्ही आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे काही ऐकलेलं आहे दुर्दैवी घटनांच्या बाबतीत, लोकांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटना, अकस्मात घटना, मग त्याच्यामध्ये अपघात असतील, जवळच्या लोकांचा अचानक होणारा दुर्दैवी मृत्यू असेल, अकस्मात येणारा मृत्यू असेल किंवा नात्यांमध्ये येणारा खूप मोठ्या प्रमाणावरचा तणाव असेल किंवा डोमेस्टिक व्हायलन्स सारख्या गोष्टी घडत असतात, घरामध्ये शारीरिक, मानसिक अत्याचार होणं, ह्या गोष्टी घडत असतात. फसवणुकीचे खूप वेगवेगळे प्रकार आजकालच्या जगामध्ये आपल्याला घडताना दिसतात, जे स्कॅम्स म्हणतो आपण त्याला, की ध्यानीमानी नसताना खूप काहीतरी मोठा गोंधळ होतो, खूप काहीतरी मोठं नुकसान होऊन जातं. बऱ्याचदा विश्वासाच्या माणसांकडनंच विश्वासघात होतो, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जातो त्यांच्याकडनं फसवणूक किंवा त्यांच्याकडनं विश्वासघात, असे प्रकार घडतात.
आणि बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण आत्तापर्यंत वाचल्यात, म्हणजे न्यूज तर आपण बघत असतो, ऐकत असतो, किंवा इतर काही गोष्टी आपल्याला ऐकून कळत असतात, खूप सारे सोशल मीडियावरती मेसेजेस येत असतात. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कळतं की लोकांच्या आयुष्यामध्ये किती आणि कोणकोणत्या प्रकारचे त्रास आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या वेदना आहेत, दुःख आहे. आज जर आपण मेडिकल क्षेत्रामध्ये बघितलं तर तिथे आपल्याला एका हॉस्पिटलमध्ये जाऊन जरी बघितलं आपण, तरी आपल्या लक्षात येईल की कितीतरी जण कितीतरी वेगवेगळ्या गंभीर आजारांना सामोरं जात आहेत. कितीतरी जण आज या क्षणाला श्वासासाठी, प्रत्येक श्वासासाठी प्रार्थना करतात, आयुष्यासाठी प्रार्थना करतात. कितीतरी जण असे आहेत की ज्यांनी त्यांचे अवयव गमावलेले आहेत एखाद्या अपघातामध्ये किंवा काहीतरी दुर्दैवी आजारामध्ये. कितीतरी जण असे आहेत की जे खूप मोठ्या त्रासातून जातात आणि त्या त्रासातून जाण्यासाठी ते बळ एकवटतात आहेत कुठून तरी. ती एक विल पॉवर आहे त्यांच्यामध्ये की नाही, मला एवढा त्रास आहे पण तरी मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय. तर इथे मुद्दा हा आहे की खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याला लोक तोंड देत आहेत. कितीतरी तुम्ही लहान मुलांचे असे गंभीर आजार ऐकले असतील, बघितले असतील की जिथे पालक अगदी जन्मापासून मुलाला त्या आजारातून, त्या आजाराशी तोंड देण्यासाठी मुलाला मदत करतात किंवा स्वतःही खूप मानसिक त्रासातून जात आहेत. आपल्या मुलाला प्रत्येक क्षण त्रासातून, वेदनेतून बघताना त्यांना त्यांच्या जीवाची होरपळ होते, पण तरीसुद्धा ते त्याच्यातून मुलाला बाहेर काढण्यासाठी अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत आहेत. तर असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये की जिथे लोक आपापल्या परीने त्या गोष्टींना तोंड देत आहेत किंवा तो त्रास सहन करून पुढे जात आहेत. तर इथे मुद्दा हा आहे की ह्या जर गोष्टी आपण समोर ठेवल्या तर त्याच्या पुढे आपला त्रास जर आपण त्याची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या दुःखापुढे, ह्या सगळ्या त्रासापुढे आपला त्रास केवढा आहे, किती आहे. आपल्या असं लक्षात येईल की जे काही गंभीर आजारांना तोंड देत आहेत, ज्यांनी काही आपल्या अगदी जवळच्या माणसांना गमावलेलं आहे, जे काही हिंसेला ज्यांना तोंड द्यावं लागलं आहे किंवा ज्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अत्याचार झालेले आहेत, खूप मोठ्या प्रकारची आर्थिक हानी झालेली आहे, फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत किंवा अशा खूप दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत ज्याची आपण कल्पनाही केलेली नव्हती. आणि ह्या सगळ्या घटना आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात कधीही सुदैवाने, देवाच्या निसर्गाच्या कृपेने कधीही आत्तापर्यंत घडल्या नाही. आपल्याला कधी त्या सामोरं जावं लागलं नाही अशा प्रसंगांना. आणि आत्ता त्या प्रसंगांच्या पुढे किंवा त्या दुःखाच्या पुढे आपलं दुःख असं किती मोठं आहे, असं किती त्रासदायक आहे. जर आपल्याला कोणीतरी वाईट वागवतंय, आपल्याशी कोणीतरी व्यवस्थित बोलत नाहीये, आपल्याला कोणीतरी रिजेक्ट केलेलं आहे, आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलेलं आहे किंवा आपल्याला एखादी गोष्ट करायला जमत नाहीये, कोणीतरी आपल्याला त्याच्यासाठी नावं ठेवतंय, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि त्या गोष्टीचा आपण त्रास करून घेतो आहोत स्वतःला. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या एवढ्या मोठ्या दुःखापुढे अशा किती दुःखदायी वाटतात आपल्याला, किती दुःखद वाटत आहेत. हा एक विचार खूप जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की लोकांनी जी दुःख आत्तापर्यंत झेलली आहेत किंवा लोक या अशा मोठ्या गंभीर परिस्थितीला ज्या पद्धतीने तोंड देत आहेत, ज्या ताकदीने तोंड देत आहेत, त्या ताकदीने जर आपण तोंड देण्याचा प्रयत्न केला तर आपलं दुःख किंवा आपला त्रास आपल्याला काहीच वाटणार नाही आणि अगदी खूप कमी वेळामध्ये आपण त्याला सहजपणाने तोंड देऊ शकू. बऱ्याचदा असं होतं ना की लोकांकडे खूप भरपूर पैसा आहे, सुखसोयी आहेत किंवा माझ्यापेक्षा समोरचा माणूस किती सुखी आहे हा विचार केला जातो आणि त्याच्या पुढे आपलं सुख काहीच वाटेन असं होतं. आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात काही सुखच नाहीये किंवा काहीच चांगलं घडत नाहीये, लोकांच्या आयुष्यात किती चांगलं घडतंय हा विचार करून आपण किती दुःखी होतो. या उलट जर आपण हा विचार केला की लोकांच्या आयुष्यात एवढी सगळी दुःख आहेत, एवढे सगळा त्रास आहे, खूप वेगवेगळ्या संकटांना लोक तोंड देत आहेत आणि त्या संकटांपुढे, त्या त्रासांपुढे हे माझं दुःख किंवा हा माझा त्रास खूप कमी आहे आणि देवाच्या कृपेने, निसर्गाच्या कृपेने आज मी सुरक्षित आहे. माझं शरीर आणि मन खूप सुदृढपणे काम करत आहेत, माझा मेंदू चालू आहे, माझं सगळं शरीराचे जे अवयव आहेत ते आपापलं काम चांगले बजावत आहेत आणि मी त्या पोझिशनमध्ये आहे, त्या लेवलला आहे की मी ह्या सगळ्या संकटाला तोंड देऊ शकतो किंवा ती ताकद माझ्यामध्ये आहे. आज जर शरीर, मेंदू, मन ह्या गोष्टी कामच करत नसत्या तर ह्या संकटाला तोंड देण्यासाठी मी कुठून बळ आणलं असतं. तर त्याच्यामुळे जे आज माझ्याकडे आहे, आज माझं सुरक्षित असणं ही एक माझ्यासाठी मोठी संपत्ती आहे.
एक मोठी देणगी आहे आणि त्याच्या बळावरती मी माझ्या या दुःखाला, या संकटाला तोंड देऊ शकतो. हा एक विचार खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो खूप बळ देऊन जाईल आपल्याला आणि आपल्याला आपलं दुःखाची तीव्रता त्याच्यामुळे कमी करता येईल. एकदा दुःखाची तीव्रता कमी झाली ना की दुःखाला तोंड देणं हे खूप सोपं होऊन जातं आपल्यासाठी. त्यामुळे हा विचार अगदी नक्की रोज आवर्जून सातत्याने करून बघा. स्पेशली जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या दुःखाबद्दल त्रास होत असेल आणि दुःख आठवून आठवून वाटत असेल की हे माझ्या आयुष्यातलं खूप मोठं दुःख आहे, तर जरा दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या दुःखांकडे आपण बघायला शिकलं पाहिजे आणि आपला त्रास त्या दुःखापुढे किती कमी आहे किंवा आपण आत्ता सुरक्षित आहोत आणि सगळं काही आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत गेल्या, त्या खूप व्यवस्थित घडत गेल्या, त्या चांगल्या घडत गेल्या, देवाच्या कृपेने आपल्याला खूप मोठ्या दुर्दैवी अशा घटनांना सामोरं जावं लागलं नाही, त्याच्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त आपण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आत्ता जे काही घडतंय आयुष्यामध्ये, ज्याला आपण वाईट समजतोय किंवा त्रासदायक समजतोय, त्याच्याही पेक्षा त्रासदायक गोष्टी जर घडल्या असत्या, त्याच्याही पेक्षा मोठं अपयश आलं असतं, त्याच्याही पेक्षा जास्त त्रासदायक काहीतरी घडलं असतं, तर मग आयुष्य किती आयुष्यामध्ये किती त्रास अजून वाढला असता, जो वाढलेला नाहीये. तर हा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की आज आणि आत्ता जे काही आहे ना ते तितकं त्रासदायक नाहीये जितकं मला वाटतंय. तर माझं वाटणं मला बदलणं हे खूप गरजेचं आहे आणि जे काही आपल्या समोर आहे त्याला आपण तोंड देऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग अवलंबू शकतो, वेगवेगळ्या मार्गांचा आपण स्वीकार करू शकतो किंवा त्याचा विचार करू शकतो. हे स्वतःला सतत सांगत राहणं, ह्याच्यामुळे आपल्याला त्या दुःखाची तीव्रता कमी करता येईल आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रस्ता सहज सुलभ दिसायला लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचत राहावी आणि ह्याच्यासाठी व्हिडिओ शेअर करत राहा. वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.